चला आज बनवली मस्त गावरान पद्धतीने काळ्या मटणाची भाजी। मस्त मटणाची खूप छान तयार झालेली आहे आपली काळ्या मटणाची भाजी। आणि मस्त आता त्या ताटामध्ये भाकर ज्वारीची, कांदा, लिंब आणि मस्त भाजी तयार आहे आपली काळ्या मटणाची भाजी। गावरान पद्धतीने केलेली आपण। आणि सुरुवातीला बघा अर्धा किलो मटण घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं आहे। त्याच्यामध्ये मी हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, कांदा पण टाकलेला आहे, टोमॅटो पण टाकलेला आहे, कारण आपल्याला सूप पण लागलं तर मग ते सूप पण छान पद्धतीने तयार होतं त्याच्यामध्ये। आणि थोडी कोथिंबीर पण टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि मस्त शिजवून घ्यायचं आपल्याला मटण। आता गरम पाणी मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे लवकर मटण शिजलं जातं। आणि इकडे आपल्याला काळा मसाला करायचा आहे, त्यासाठी 2 कांदे घेतलेले आहे, खोबरं घेतलेलं आहे, चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला बघा। आणि 1 लसणाची कांडी घेतलेली, 2 टोमॅटो ते पण भाजून घेतलेले मी सगळं। आणि एका ताटात बघा आता खोबरं आपलं भाजून झालेलं आहे, ते काढून घेतलेलं आहे। आणि आता त्याचे बारीक तुकडे करून घेते खोबऱ्याचे। इकडे लसूण पण चांगला भाजला गेलेला आहे, कांदा, टोमॅटो। आता आपल्याला हे सगळं मिक्सरमधून काढायचं आहे। खूप छान लागते काळ्या मटणाची भाजी। आणि बघा आता मिक्सरमधून आपण आपला काळा मसाला तयार झालेला आहे बघा। आता कढईवर तेल टाकलेलं आहे मी, तेजपत्ता टाकलेला आहे आणि मसाला टाकलेला आहे बघा काळ्या वाटणाचा। आणि छान तेलामध्ये होऊ द्यायचा आहे आपल्याला मसाला मस्त। थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे, म्हणजे मसाल्याला छान तेल सुटतं। इकडं आपलं मटण पण शिजून झालेलं आहे कुकरमध्ये। आणि आपल्याला आता याच्यात मसाले टाकायचे। गरम मसाला टाकलेला आहे, धणे पावडर, जिरे पावडर, हळद, सगळं मिक्स करून घ्यायचं आपला मसाला त्याच्यामध्ये। आणि छान परतून घ्यायचा आहे मस्त। आणि नंतर मग आपल्याला शिजवलेलं मटण टाकायचं आहे त्याच्यामध्ये। आता मी दुसरी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये सगळा मसाला टाकून घेतलेला आहे। आणि आता शिजवलेलं मटण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मटण, मसाला। आणि आपलं मस्त झणझणीत गावरान पद्धतीने काळ्या मटणाची भाजी आता तयार होईल आपली मस्त खाण्यासाठी। आणि छान उकळी आलेली बघा मस्त मसाल्याला, मटण पण टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये। आणि आता मस्त सूप टाकायचं आहे आपल्याला मटणाचं, याच्याने जास्त चव येते भाजीला आणि रश्श्याला पण। छान उकळी येऊ द्यायची आपल्याला, कारण मटण तर शिजवलेलंच आहे आपण। मस्त उकळी आलेली बघा भाजीला। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा। काळ्या मटणाची मस्त गावरान पद्धतीने केलेली मटणाची भाजी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मस्त खा आणि स्वस्त राहा। मस्त ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी तयार आहे आपली